कांद्याची पात अशी बारीक कापून घेतलेली बघा. आता ही छान कांद्याची पात नंतर आपला कांदा टमाटर पण करून घेतलेला मिक्स छान होता आणि ब्राऊन झालेलं आहे कांदा टमाटर जिरे. त्याला नाही तर मिरची आणि खोबरं हे वाटून घेतलेले बघा. थोडंसं लसूण ते पण आपण टाकून घेऊया. आणि बघा आपला कांदा टमाटो मिरच्या असं छान आता मिक्स झालेले बघा. ब्राऊन झालेले आहे बघा. आणि चला अशी मी भाजी धुवून घेतलेली चिकनमध्ये टाकून घेऊ बघा कांद्याची पात आपली. आणि असं सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये बघा मी थोडीशी मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. थोडीशी धुवून घेतली ना मुगाची डाळ बघा. मुगाची डाळ पण मी टाकून घेतलेली अशी थोडीशी. आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया बघा. आणि मीठ टाकल्याच्या नंतर असं आपण मिक्स करून घेऊया कारण मिठाची खूप गडबड होत असते कधी कधी. आणि इथे बघा बाजूला असं मी चिकन बनवून घेतलेलं आहे. चिकनची भाजी आणि चिकनची भाजी पण झालेली बघा. कशी झाली चिकनची भाजी बघा. आपली चिकनची भाजी पण कशी झालेली आहे छान मध्ये मस्त. आणि बघा आपली कांद्याची पात कशी झाली. मुगाची डाळ थोडीशी टाकली ना छान होते मुगाची डाळ पण. आणि बघा आपली कशी झाली कांद्याची पात. थोडंसं पाणी थोडंसं आपलं डाळ शिजण्यासाठी टाकलं होतं ना कमी थोडंसं. तर बघा अशी आणि चला आपली कांद्याची पात पण झालेली आहे बघा. थोडंसं पाणी राहिलं. आपलं कशी झाली कांद्याची पात सुक्कं चिकन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा असं आवडत असेल तर तुम्ही पण बनवून बघा कधी कधी. खूप छान होते अशी कांद्याची पात. चला सांगा कशी आपली भाजी झाली चिकन भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा.